नमस्कार मित्रांनो, क्राफ्ट अँड किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। आज लोणच्याचा मसाला कसा तयार करायचा ते बघणार आहोत। इथे मी मीठ 1 वाटी घेतलेला आहे, मोहरी 1 वाटी घेतलेली आहे आणि बाकीचं साहित्य आपण चमच्याने दाखवणारच आहे मी तुम्हाला। पण मीठ जे आहे याच्यापेक्षा जास्त लागणार आहे। इथे सुरुवातीला मी दाखवते तुम्हाला की 10-12 मी मिरी आणि 5-6 लवंगा घेतलेल्या आहेत। एव्हरेस्टचा मी लाल तिखट मसाला वापरलेला आहे। कलोंजी 1 चमचा आपल्याला लागेल। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता, त्याच्यात कमी जास्त करू शकता। हळद 1 चमचा लागणार आहे। मेथी दाणे 2 चमचे घेतलेले आहेत। आता हे मी सगळे चमच्याच्या हिशोबाने सांगते। 1 चमचा आपण धने घेतलेले आहेत, अख्खा साबुदाणा। 1 चमचा आपल्याला लागेल हिंग आणि 1 चमचा घेतलेला आहे आपण जिरे। इथे मोहरीची डाळ घेतलेली आहे पिवळी, ती 1 वाटीभर घेतलेली आहे आणि मीठ याच्यापेक्षा आपल्याला जास्त लागणार आहे, पण इथे 1 वाटी भाजून ठेवलेलं आहे मी आणि इथे 1 वाटी मी घेतलेलं आहे। आता मंद आचेवर आपल्याला हे सगळं रोस्ट नाही करायचे, तर त्याचा ॲरोमॅटिक होईपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचं। त्याच्यामधलं जे मॉइश्चर आहे ते आपल्याला काढायचं आहे। इथे कढईमध्ये मी जिरे सुरुवातीला भाजून घेते। ज्याची भरड काढायची त्या वस्तू आपण वेगळ्या काढणार आहोत, त्याच्यामुळे मी जिरे वेगळं काढले। त्याच्यातच धने आता मी भाजून घेते। धने थोडेसे ऑलरेडी भाजून ठेवलेले होते माझ्याकडे, पण मॉइश्चर जे आहे आपल्याला ते पूर्णपणे काढून टाकायचं असतं, त्याच्यामुळे आपण एकतर वाळत टाका किंवा मग भाजून घ्या। तर जिरे आणि धने मी एकत्र करून ठेवलेले आहेत, जे आपल्याला नंतर रोस्ट करून घ्यायचे। 1 वाटी इथे मोहरी घेतली, लाल मोहरी घेतली तर उत्तम, पण ही घरगुती घरचीच मोहरी होती, त्याच्यामुळे मी विकत न आणता ही अगदी काळीही नाही आणि अगदी लालही नाही, एक मीडियम रंगाची आहे, त्याच्यामुळे मी तीच वापरते। इथे तुम्ही हवे असल्यास लाल आणू शकता। मोहरी वेगळी ठेवली मी, धने आणि जिऱ्यामध्ये नाही टाकली। आता हे आपण जी मिरी आणि लवंग होती ती सुद्धा थोडंसं ॲरोमॅटिक होईपर्यंत आपण याला परतून घ्यायचे, ड्राय रोस्ट करून घ्यायचेत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी। आणि त्याचा छान ॲरोमा सुटला की आपण ते सुद्धा धने आणि जिऱ्याच्या याच्यामध्ये मी काढून ठेवते। मीठ मी सांगितल्याप्रमाणे ऑलरेडी मी 1 वाटी मीठ जवळपास भाजून ठेवलं होतं। त्याच्यात मिठामध्ये सुद्धा मॉइश्चर असतं, ते काढणं फार गरजेचं आहे, त्याच्यामुळे मीठात आपण वेगळं काढून ठेवूया। मीठ मी वेगळं काढून ठेवते। प्रत्येक गोष्टी वेगळ्या काढायची गरज नाही, पण ज्या आपल्याला कमी जास्त आपल्याला करू शकतो आपण, त्याच्यामध्ये त्या वेगळ्या काढून ठेवते। थोडंसं तेल घ्यायचं, तेल किंचित जास्त पडलं माझ्याच्याने, तुम्ही मात्र थोडंसं कमी तेलावर हे परतून घेऊ शकता। माझ्याच्याने चुकून थोडंसं जास्त पडलं। तर इथे मेथी चांगली तळून घ्यायची आपल्याला, तळल्यामुळे त्याचा एक सुगंध छान येतो आणि लोणच्यात सुद्धा खूप चांगली लागते। तर इथे आता ही वेगळी मी काढून घेते तेलासहित, तेल वेगळं करून मेथी वेगळी काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये आता आपण जी पिवळी डाळ आहे मोहरीची ती आपण थोडीशी परतून घेणार आहोत। डाळीला थोडासा किंचित जास्त वेळ लागू शकते, आपण मंद आचेवर हे भाजून घेतोय सगळं। 2-3 मिनिट आपण याला परतून घेतलं की डाळही आपली चांगली भाजून झाली। आता मिक्सरमध्ये मी सगळ्यात आधी वाटून घेतली मोहरीची डाळ आपण करून घ्यायची, फार असं बारीक पीठ नाही करून घ्यायचं त्याचं। तर ही ऑलरेडी बारीक मोहरी होती, त्याच्यामुळे ते पटकन वाटल्या गेली आणि असं थोडंसं पाखडून घेतलं की त्याचे जे साली असतात त्या निघून जातात आणि त्याचा काळपटपणा थोडासा कमी होतो, फार काही नाही। त्याचा काळपटपणा कमी व्हावा म्हणून आपण लाल मोहरी वापरतो किंवा त्याच्या साली काढून घेतो, नाही काढल्या तरीही चालतील। तर इथे मिरी, लवंग आणि धने आणि जिरे हे आपण एकत्र वाटून घेणार आहोत। त्याची भरड करायची आपल्याला, फार बारीक वाटून नाही घ्यायचे। प्रत्येकाच्या घरातल्या लोणच्याची चव ही वेगळी असते, कारण इन्ग्रेडियंट जे आहेत, त्याचे साहित्य जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने पडत असतं। जसं लोणचं बनवण्याचे अनेक प्रकार आहेत, तशाच लोणच्याचा मसालासुद्धा बनला जातो। इथे आपलं भरड हे वाटून झालेलं आहे, याच्यामध्ये बडीसोपसुद्धा तुम्ही वापरू शकता। बडीसोप मी इथे वापरलेली नाही, करवंदाच्या लोणच्यासाठी मी हा मसाला तयार करते, तो तुम्ही आंब्याच्या लोणच्यासाठी सुद्धा वापरू शकता। तर इथे हे वाटून आपलं तयार झाले। मेथीदाणे वाटून घ्यायचे, मेथीदाण्याला थोडासा जास्त मिक्सर फिरवावं लागतं, त्याच्यामुळे वाटायला वेळ लागतो, त्याच्यामुळे मी याला स्वतंत्र वाटून घेते। तर मेथीदाणे सुद्धा मी याच्यामध्ये वाटून घातलेले आहेत। आता आपण
पिवळी जी मोहरीची डाळ आहे ती थोडी वाटून घ्यायची, जवळपास पाऊण वाटी मी वाटून घेते आणि पावभर तशीच मी त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे, जेणेकरून ते दिसायला छान दिसते। तर मेथी वाटून झाली, आपली मोहरीची डाळसुद्धा वाटून झाली आणि आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचे। लोणच्याचा मसाला तुम्हाला लगेच वापरायचा नसेल तर तुम्ही अगदी कमी तेलात ही पुढची प्रोसेस करू शकता। मला मात्र आता करवंद मी आणलेले आहेत, त्याच्यामध्ये तो लोणच्याचा मसाला वापरायचा आहे, त्याच्यामुळे मी तेल इथे जास्त प्रमाणात ठेवलेलं आहे। तेल तापल्याच्या नंतर अगदी मंद आचेवर किंवा मध्यम आचेवरच आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये हिंग घालायचे। हिंग ॲरोमॅटिक झालं की आपण त्याच्यात लाल तिखट, इथे गॅस आता बंद करून घ्यायचा आहे। गॅस मी बंद केला आहे आणि गरम तेलावरच आपण हे सगळे प्रोसेस करून घेतोय। हळद मी 1 चमचा वापरते। लाल तिखट ज्या पद्धतीने तुम्हाला लोणचं हवं असेल तिखट त्या पद्धतीने तुम्ही ते वापरू शकता। तर इथे तेल गरम आहे आणि त्या गरम तेलात आपण फक्त हळद, हिंग आणि लाल तिखट घालून घ्यायचे आणि आता हे मसाले जे आहे तो सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। म्हणजे आपण ऑलरेडी रोस्ट केलेले आहेत आणि फार कडकडीत तेल गरम नाही आहे, त्याच्यामुळे मध्यम आकाराचं आपण तेल आता गरम करून घेतलेलं आहे। आता मीठसुद्धा आपण घालून घ्यायचे, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट तुम्ही याच्यात घालायचे। तर आता हे चांगलं मिक्स करून झालं की तुम्ही हवाबंद डब्यामध्ये हे मिश्रण भरून ठेवून ते नंतर जेव्हा तुम्हाला लोणचं करायचं तेव्हा तुम्ही वापरू शकता। मला करवंदाच्या लोणच्यासाठी लगेच वापरायचं, त्याच्यामुळे मी तेल थोडंसं जास्त घातलं। याच्यामध्ये व्हिनेगरसुद्धा मी नंतर लोणच्यामध्ये घालणार आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।